सर्वांना जय भीम. आज आपल्यासोबत आहेत सोनिया राऊत. सोनिया राऊत यांचं वैशिष्ट्य असं की जवळपास 15 वर्षानंतर आज त्या 10वी पास झालेल्या आहे आणि 10वी पास झाल्यानंतर ऐतिहासिक धम्मभूमी येथे त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. आपण या बघू शकतो, या ठिकाणी त्यांना सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यांचे 2 मुलं या त्यांच्या सोबत आहेत. तर आपण जाणून घेऊ की सोनियांचा हा जो 10वी पास 15 वर्षांच्या गॅप नंतर जो प्रवास होता तो कसा होता. तर सगळ्यात पहिले मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही 10वीचा रिझल्ट लागला आणि 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली काय वाटलं, काय तुमचा आनंद होता? सर मी खूप खुश झाले की नाही का, मला वाटतच नव्हतं सर मी पास होईल म्हणून नाही का. पण माझा खूप छान पद्धतीने नाही का उषा मॅडमनी निलेश सरांनी अभ्यास घेतला. खूप प्रथम एज्युकेशनचे मी आभारी आहे. त्यांनी खूप माझ्यासाठी नाही का कष्ट केले आणि खूप आमच्यासाठी नाही का त्यांनी सहकार्य केलं. ते आमचा कंटिन्यू म्हणजे नाही का ऑफलाईन ऑनलाईन क्लास सतत घेत होते. मला सर ऑफलाईन क्लासला काही जाणं जमलंच नाही, तर मी कंटिन्यू ऑनलाईन क्लास केले नाही का. शेवटचे 1 महिनाभर मी कंटिन्यू अभ्यास केला. सर त्याचं फळ मला भेटलं. त्यामुळे मी खूप आनंदी आणि खूप खुश आहे. आनंद माझा गगनात मावत नव्हता, कारण मला वाटलंच नव्हतं की मी ते करेल म्हणून नाही का. आणि ज्यावेळेस ही बातमी ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मिस्टरांना किंवा तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सांगितली त्यावेळेस त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांना सुद्धा वाटत नव्हतं की मी पास होईल म्हणून नाही का सर. पण त्यांना पण आश्चर्याचा धक्काच बसला की मी नाही का करू शकले म्हणून. काय त्यांनी कौतुक केलं मग? ते म्हटले शिके कर म्हणले आता इथून पुढे. मग त्यांनी इथून पुढे शिकण्याची तुम्हाला एक प्रेरणा दिली. प्रेरणा दिली. मग तुम्ही केव्हा शिक्षण सोडलं आणि शिक्षण सोडण्याचं काय कारण होतं? सर मी 2007 मध्ये सर माझी 7वी झालेली आहे कंप्लीट. त्याच्यानंतर पुढे मला काही शिकता आलं नाही. घरी आई आजारी होती माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. त्यामुळे आईकडे लक्ष द्यायला घरी कोणी नव्हतं. पप्पा कामाला जात होते आणि मग मला शिक्षण सोडावं लागलं. त्याच्यानंतर मग मी 2011 साली मी 17 नंबरचा फॉर्म भरला आणि 10वीची एक्झाम दिली. तर त्यावेळेस माझे 2 विषय गेले होते, मराठी आणि हिंदी, 2 आणि 3 मार्कावरून. तर त्यावेळेस मी शिक्षणाची आशा सोडून दिली होती की नाही शिकायचं म्हणून. त्यानंतर माझं लग्न झालं आणि मला मुलं झाले आणि त्यानंतर मी जॉब करायला लागले हॉस्पिटलमध्ये पेशंट केअरचं म्हणून. तर त्यावेळेस मला असं वाटत होतं की नाही का हे सर्व इंग्लिश बोलतात, इंग्लिश त्यांना वाचता येतं. मला येत होतं तसं थोडंसं, पण जास्त म्हणजे नाही का कळत नव्हतं आणि आपण काय त्यांना बोलायचं हे मला समजत नव्हतं. तर त्यामुळे मला असं वाटलं की मी पण कुठेतरी शिकली पाहिजे नाही का. आता तुम्ही शिकण्याचं असं ठरवलं की तुम्हाला शिकलं पाहिजे, तर मग कशी ती सुरुवात झाली शिक्षणाची? मग सर एकदा आमच्या नाही का इथे सोसायटीमध्ये प्रथमचे नाही का सर्वे चालू होता. तर त्यावेळेस मला मॅडम भेटल्या की नाही का प्रथम एज्युकेशन मध्ये. त्या मॅडम म्हणल्या की तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर नाही का मी तुमची 10वी पास करून देतो. तर मी मॅडमला सांगितलं की मॅडम मी 10वीची एक्झाम ह्याच्या आधी पण दिली होती. त्यावेळेस माझे मराठी आणि हिंदी विषय गेले. तर त्यामुळे मग मला नाही वाटत की मी नाही का आता देऊन आणि पास होईल म्हणून नाही का. तर मॅडम म्हटल्या की नाही तू पास होशील म्हटल्या, त्याची गॅरंटी आमची आहे. तू फॉर्म भर आणि नाही का आम्ही जसं आम्ही म्हणजे नाही का जसं तुला वेळात वेळ काढून येता येईल आमच्याकडे म्हणजे नाही का क्लासला ऑफलाईन ऑनलाईन त्या पद्धतीने तू तुझं कर. तर सर मग मी मला तर काय कामाला जात असल्यामुळे कंटिन्यू क्लासला जाणं जमलंच नाही. पण शेवटचा 1 महिना मी कंटिन्यू क्लास केला ऑफलाईन आणि ऑनलाईन. सर त्यात मला मी 10वी पास झाली. तर मला खूप अभिमान आहे आणि मी इथून पुढे पण अजून खूप शिकण्याची माझी इच्छा आहे सर. तुम्हाला यावेळेस मग आता 54% मार्क पडले, तर आता भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सर आता पुढे मला 12वी पण करायची आणि 12वीच्या नंतर पण पुढे पण शिकायचे. आता यांची मुलं आपल्या सोबत आहेत. ज्यावेळेस तुझी आई 10वी पास झाली त्यावेळेस तुला काय वाटलं? मला खूप आनंद झाला. माझी आई पास झाली. सर्वांची आई इंग्लिश मध्ये टॉकिंग करत होते म्हणून मला वाटलं माझ्या आई पण इंग्लिश मध्ये टॉकिंग करावी. सर माझ्या अशी प्रत्येक भगिनींना माता भगिनींना विनंती आहे, शिक्षणाला वयाची अट नसते. शिक्षण आपण कधीही करू शकतो आणि शिक्षण खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे शिका, संघटित व्हा. अभिनंदन, खूप शुभकामना. Thank you, sir. तुम्ही शिकत राहा पुढे आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि तुमच्या सगळ्या समाजाची प्रगती करत राहा. धन्यवाद.